नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अर्जुन आणि चैतन्य रविराजकडे आलेले असतात. तर अर्जुन रविराजला सांगत असतो की महिपत चांगलाच हादरलेला आहे या सगळ्या प्रकारामुळे. तर तेवढ्यातच आता अर्जुनला फोन येतो. तर अर्जुन फोनवर विचारत असतो की काम झालं का? त्यावर पलीकडून बोलणारा माणूस सांगतो की हो, काम झालं आहे. त्यामुळे अर्जुन त्याला बोलतो की परफेक्ट आणि फोन ठेवून देतो. त्यावर रविराज अर्जुनला विचारतो की आज काय काम केलं तुम्ही? तेव्हा अर्जुन आता झालेला सगळा प्रसंग रविराजला सांगत असतो की कसं त्यांनी महिपतला घाबरवण्यासाठी एक जळतं लाकूड महिपतच्या घराबाहेर त्याच्या दिशेने फेकलं आणि त्यावर 22 वर्षांपूर्वी असं लिहिलं होतं त्यांनी. आणि ते पाहून देखील महिपतची एकदम घाबरगुंडी उडालेली होती. आणि नंतर तर त्यांनी फोन करून महिपतला घाबरवलं आणि त्याला ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी बोलवलं आणि तिथे त्यांनी आधीच बाबूचा फोटो लावून ठेवलेला होता. आणि महिपतने तो फोटो पाहिल्यानंतर तर तो खूप जास्त घाबरला आणि कोणाला तरी फोन करायचा प्रयत्न करत होता, पण पलीकडच्या माणसाने काही फोन उचलला नाही. त्यावर रविराज बोलतो की हे सगळं काही ठीक आहे, पण तुम्हाला ही आयडिया सुचली कशी? आणि यामुळे नक्कीच महिपत घाबरून गेलेला असेल. तर महिपत आणि नागराजने इकडे आता तन्वीला त्यांच्या गुंडांनी पकडून ठेवलेलं असतं आणि तिच्यासाठी एक खड्डा खोदून ठेवलेला असतो. त्या खड्ड्याजवळ घेऊन आलेले असतात. तर तन्वी अशी रडतच महिपतला गयावया करत असते की अण्णा सर, मला सोडा, मी काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही काय बोलताय, मला काहीच समजत नाही आहे. महिपत मात्र खूप जास्त चिडलेला असतो आणि आपल्याला धमक्या मात्र ही प्रियाच देते असा त्याचा गैरसमज झालेला असतो. त्यावर तो बोलतो की काहीच केलेलं नाहीये, मग कोणी केलंय हे सगळं? आणि तुम्ही पाहता काय रे? टाका तिला त्या खड्ड्यामध्ये, गाडून टाका तिला. आता मात्र तन्वी खूप जास्त घाबरून जाते. आता महिपत त्याच्या गुंडांना सांगतो की खड्ड्यात टाकण्यापूर्वी हिचे हातपाय बांधून घ्या आणि मग खड्ड्यात टाका. आता महिपतने सांगितल्याप्रमाणे त्याचे गुंड देखील तन्वीचे हात आणि पाय दोन्ही बांधून ठेवतात आणि त्यानंतर महिपत तन्वीला धक्का देतो आणि तशी तन्वी त्या खड्ड्यामध्ये पडते. आता खड्ड्यामध्ये पडल्यानंतर सुद्धा तन्वी महिपतला गयावया करत असते की मला सोडा, मी काय केलंय, मला का तुम्ही असं गाडताय वगैरे, मला का जीवे मारताय, अहो मी मरेल. पण महिपत मात्र काही ऐकायला तयार नसतो, कारण त्याचा मात्र आता गैरसमज झालेला असतो की त्याला धमकी देणारी दुसरी कोणीही नाही तर प्रियाच आहे म्हणून. तर प्रिया इकडे जीवाच्या आकांताने महिपतला समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर महिपत बोलतो, हो का, तुला सोडू का? आणि ते धमक्या काय देते, ते जळते लाकडं काय फेकते माझ्या दिशेने, जंगलात काय बोलवते, हे सगळं तू नाही करत आहे, मग कोण करतंय? त्यावर प्रिया बोलते की अहो तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काहीच कळत नाहीये, पण हे सगळं मी करतच नाहीये. त्यावर नागराज देखील आता तिची अशी केविलवाणी परिस्थिती पाहून त्याला देखील हसू येत असतं. तर तन्वी आता नागराजला बोलते की काका, हो तुम्ही सांगा ना अण्णा सरांना, मला सोडा, मी खरंच काही केलेलं नाही आहे. त्यावर महिपत बोलतो की तुला असं सोडून अजिबातही चालणार नाही आहे, तुझी इतकी हिंमत झाली की तू मला धमक्या देतेयस. त्यावर तन्वी बोलते की काका, अहो जरा विचार करा ना, माझी इतकी हिंमत तरी होईल का की मी अण्णा सरांना धमक्या देईल वगैरे. आणि तेवढ्यातच चिडून महिपत आता पिस्तूल काढतो आणि तन्वीला बोलतो की सांग, कसं मरशील बरं आता तू? या ढिगाऱ्यामध्ये, मातीमध्ये गाडून मारायचं आहे तुला, का एकच गोळी घालू तुझ्या डोक्यामध्ये आणि एकच गोळी खाऊन मरायचं आहे तुला? आता पिस्तूल पाहिल्यानंतर तर तन्वी जाम घाबरून जाते आणि तन्वी त्यांना समजवायचा प्रयत्न करत असते दोघांनाही की मी काहीही केलेलं नाही आहे आणि तुम्ही काय बोलताय मला ते देखील कळत नाही आहे, कसल्या धमक्यांबद्दल बोलताय तुम्ही, मी तर कोणाला काही धमक्या दिलेल्या नाही आहेत. त्यावर महिपत नागराजला विचारतो की नागराज, हिचं ऐकायचं का, हिचं सोडायचं का हिला? त्यावर नागराजही बोलतो की नाही. आणि नागराज प्रियाला बोलतो की प्रिया, अगं मग त्यापेक्षा सगळं खरं खरं सांगून टाक ना, सगळं खरं खरं सांगितल्यानंतर तो सोडेलही तुला. पण प्रिया मात्र काहीच सांगायला तयार नसते. त्यामुळे महिपत मात्र जास्त चिडून गेलेला असतो.
प्रिया महिपतला गयावया करत असते तिला सोडून देण्यासाठी, पण मात्र महिपत तिचं काही एक ऐकून घेत नाही आणि त्याच्या गुंडांना सांगतो की पाहताय काय तुम्ही, गाडून टाका हिला. आणि त्याचे गुंड देखील आता महिपतने सांगितल्याप्रमाणे प्रिया ज्या खड्ड्यामध्ये पडली आहे त्यात माती टाकायला सुरुवात करतात. आणि नागराज आणि महिपत आता तिची अशी परिस्थिती पाहून दोघेही खूप हसत असतात. तर इकडे चैतन्य, अर्जुन, रविराज यांचं डिस्कशन चालू असतं. त्यावर चैतन्य बोलतो की मी चांगलं जवळून ओळखतो त्या महिपतला, त्याला डिवचणं इतकं सोपं नाही आहे, त्याच्यावर मी घाव घालणं इतकं सोपं नाही आहे, तो दिसतो तसा माणूस नाही आहे. त्यावर आता रविराज आणि अर्जुन दोघेही खूप विचारात पडलेले असतात. तर अर्जुन बोलतो की आणि हे सगळं कोणाला सुचलं माहीत आहे का, ही सगळी कोणाची आयडिया होती माहीत आहे का, माझ्या बायकोची आयडिया होती ही सगळी. आणि या आयडियामुळे तर महिपत चांगलाच घाबरलेला आहे. तर इकडे महिपतच्या गुंडांनी आता प्रियाला जमिनीमध्ये जवळजवळ गाडलेलंच असतं. प्रियाचं फक्त मान वर असते, तोंड वर असतं, बाकी पूर्णपणे प्रिया त्या खड्ड्यामध्ये गाडली गेलेली असते. आता देखील प्रिया महिपतकडे विनवणी करत असते की मला सोडा, मी काहीच केलं नाहीये, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये. त्यावर महिपत बोलतो की तुला काहीच कळत नाहीये, मग मला धमक्या कशा काय देत होती, त्या जंगलात कसं बोलवलंस, हे सगळं काय चाललंय तसं. त्यावर प्रिया बोलते की कसल्या धमक्यांबद्दल बोलताय तुम्ही, मला खरंच काही माहीत नाही आहे, तुम्ही हे सगळं काय बोलतायत, काय चाललंय ते, अहो मी का देईल तुम्हाला धमक्या. मात्र महिपत आणि नागराज तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना तर हेच वाटत असतं की हे सगळं प्रियाचंच कटकारस्थान आहे. तर प्रिया मात्र जीवाच्या आकांताने आता महिपत आणि नागराज दोघांनाही समजवायचा प्रयत्न करत असते. आणि आता महिपत घाबरलाय हे पाहिल्यावर तर ती जोरजोरात हसायलाच लागते. त्यावर महिपत बोलतो की काय झालं तुला दात काढायला, हे पिस्तुलाची मागची बाजू अशी मारील ना की तुझे सगळेच्या सगळे दात घशात जातील, मग गोळी मारायची सुद्धा काही गरज राहणार नाही. त्यावर प्रिया बोलते की तुम्हाला कोणीतरी फोन केला, कोणीतरी धमकी दिली आणि तुम्ही पॅनिक झालात, तुम्ही घाबरलात ना, याच गोष्टीवर मला हसायला येते. आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला कोणीतरी फोन केला, धमकी दिली म्हणजे ती धमकी मीच दिली, अहो मी का देईल तुम्हाला धमक्या, आणि मी काय मिळणार आहे मला तुम्हाला धमक्या देऊन वगैरे. त्यावर आता नागराज आणि महिपत दोघेही विचारात पडतात की म्हणजे या धमक्या प्रिया देत नाही आहे का. त्यावर प्रिया बोलते की मला बाहेर काढा, मी सांगते तुम्हाला या धमक्या नक्की कोण देतंय. तर इकडे सायली आता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि सायली आता सर्वांना कॉफी देते. त्यावर रविराज विचारतो की मला एक सांग, तुला हे असं जळतं लाकूड फेकण्याचं कसं सुचलं. त्यावर सायली सांगते की त्या दिवशी मंदिरामध्ये महिपत जेव्हा प्रतिमा आत्याच्या समोर आला तेव्हा त्याच्यामध्ये धूप आरती होती त्याच्या हातामध्ये, आणि कदाचित त्याच्या ज्वाळा पाहूनच प्रतिमा आत्या घाबरल्या असतील. प्रतिमा आत्या तसंही आगीला खूप घाबरताच. याचाच अर्थ या ॲक्सिडंटशी आणि या आगीशी, त्यांच्या भीतीशी नक्कीच त्यांचा काहीतरी संबंध आहे. आणि मग हे चटके महिपतला बसायला नकोत का बरं. म्हणूनच मला ही आयडिया सुचली आणि ती सक्सेसफुल देखील झाली. तर इकडे महिपत आणि नागराज आता विचारत पडलेले असतात, जर या धमक्या प्रिया देत नाहीये तर नक्की या धमक्या आपल्याला देतंय कोण, हे सगळं काय चाललंय. त्यावर प्रिया सांगते की तुम्ही जर मला इथून बाहेर काढलं तर या धमक्या कोण देतंय हे मी तुम्हाला नक्की सांगू शकेल. म्हणजे मला कन्फर्म माहीत नाही आहे, पण माझा असा अंदाज आहे की हे सगळं काही जे आहे ते अर्जुन आणि सायली ते दोघे करतायत. त्या दोघांचं खूप दिवसांपासून काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, आणि कशावरून त्यांचं हेच प्लॅनिंग सुरू नसेल म्हणून. त्यावर महिपत विचारतो की सुभेदार ते कशाला असं काही करतील. त्यावर प्रिया सांगते की आता त्या अर्ध्या मेंदूला सगळं काही आठवायला लागले. तर इकडे ही
साक्षी म्हणजे समीरा आता कोणाला तरी फोन करते आणि सांगते की मी जो नंबर दिलाय त्याचं मला लोकेशन पाहिजे. इतका वेळ का लागतोय तुम्हाला? तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन मी. माझं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. तर प्रिया आता या दोघांना सांगत असते की त्या अर्ध्या मेंदूला आता सगळं काही आठवायला लागलंय. बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागल्या आहेत तिला. मग कशावरून? तिला तो ॲक्सिडेंट आठवला नसेल, तिला तुमच्या दोघांचे चेहरे आठवले नसतील, तिने तुम्हाला तिथे पाहिलं असेल तर. त्यामुळे आता महिपत देखील खूप घाबरून जातो आणि त्याच्या लक्षात येतं की त्या दिवशी मंदिरामध्ये सुद्धा प्रतिमाने जेव्हा महिपतला समोर पाहिलं, त्याच्या हातामध्ये तिने ती धूप आरती पाहिली, त्याची ज्वाळा पाहिल्या आणि त्यानंतर ती चक्कर येऊन पडली होती. तेवढ्यात नागराज बोलतो की हो, हे मात्र खरं आहे की वहिनीला आजकाल खूप जास्त जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. कदाचित तिने आपल्याला तिथे पाहिलं असेल तर, तिला आपण दोघं जर आठवायला लागलो असेल तर. आणि तेवढ्यातच इकडे समीराच्या फोनवर मेसेज येतो. समीरा खूप खुश होते आणि मेसेज ओपन करून पाहते तर काय, तिच्या घरचाच ॲड्रेस आलेला असतो तिच्या फोनवर, सचिनचा फोन लोकेशन म्हणून. आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. त्यामुळे आता समीरा खूप जास्त आश्चर्यचकित होते आणि दार उघडायला जाते आणि पाहते तर काय, दारामध्ये सचिन आलेला असतो. आता सचिनला पाहून खरंच ही समीरा म्हणजे साक्षी खूप जास्त आश्चर्यचकित झालेली असते. तर इकडे आता सायली, रविराज, अर्जुन, चैतन्य यांना सांगत असते की आपला हा डाव तर यशस्वी झालेला आहे. त्या बाबूला पाहिल्यानंतर देखील महिपत खूप जास्त घाबरून गेलेला होता. याचाच अर्थ या सगळ्या प्रकाराशी त्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आता आपल्याला पुढचं पाऊल असं उचलायला हवंय की ते त्याच्या वर्मी लागेल. त्यावर चैतन्य सांगतो की मी त्याला खूप जवळून पाहिलंय. अशा लोकांच्या वर्मी घाव लागणं खूप अवघड आहे, अगदी गेंड्याची कातडी आहे त्याची. त्यावर रविराज देखील सांगतो की हो, ही अशी लोकं ना अशी सहजासहजी घाबरत नाहीत. त्यांना घाबरवण्यासाठी आपल्याला एक शक्कल लढवावी लागेल. त्यावर आता सगळेच जण विचारात पडलेले असतात की आता पुढचं पाऊल काय उचलावं लागेल आपल्याला, की जेणेकरून आता महिपत तर सावध झालाय पण तो घाबरेल देखील आणि जे काही ॲक्सिडेंटचं सत्य आहे ते आपल्या समोर येईल म्हणून. आता सगळेच जण विचारात पडलेले असतात. त्यावर सायली बोलते की आपल्याला पुढे असं काहीतरी करावं लागणार आहे की जेणेकरून त्या ॲक्सिडेंटचं सगळं सत्य आपल्या समोर येईल. आता या सगळ्या प्रकारामुळे महिपत थोडासा सावध देखील झालेला असेल. तर आता इकडे महिपत त्याची खात्री पटलेली असते की हे सगळं काही आता अर्जुन आणि सायली हे दोघेच घडवून आणणार आहेत. त्यामुळे तो आता नागराजला सांगत असतो की नागराज शेठ, तुमच्या त्या वहिनीला सगळं काही आठवायला लागलंय म्हणता, तर ती हे सगळं काही कसं विसरेल ना, आता हे तुम्ही पहा. त्यावर नागराज बोलतो की महिपत, अरे कसं शक्य आहे, तिला सगळं आठवतंय आणि ते तिला विसरायला लावणं कसं शक्य आहे. पण हां, मी एक काम करू शकतो की मी काहीतरी गोष्टी रचून आहे ना, तिला आता मी कन्फ्यूज करून टाकतो, त्यामुळे तिला पुढचं काही आठवणारच नाही. तर आता तन्वी गयावया करत असते की अहो मला इथून बाहेर काढा, मला खूप गुदमरतंय इथे. आणि महिपत विचारतो की तू आम्हाला हे आधी का नाही सांगितलं. त्यावर तन्वी बोलते की आधी तुम्ही काय मला तुमच्या टीममध्ये ठेवलं होतं का? तुम्ही दोघांनी तर मला माझ्या टीममधून काढून टाकलं आणि माझ्या त्या खऱ्या आईबापांना माझ्या घरी पाठवून माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवलं. मग का मदत करू बरं मी तुमची? म्हणूनच मी तुम्हाला काही सांगितलं नाही. पण आता जर तुम्ही मला तुमच्या टीममध्ये जर घेणार असाल ना, तर सुभेदारांच्या घरामध्ये काय काय होतंय ना, हे सगळं काही मी तुम्हाला सांगेन आणि मग आपण तिघेही एका टीममध्ये असल्यावर पहा. आता महिपत लगेच सांगतो की आता महिपत, नागराज आणि बबली लोखंडे आपली परत एकदा टीम तयार झाली आहे. ये काढा रे तिला जमिनीतून बाहेर. आणि त्याचे गुंड देखील आता प्रियाला जमिनीतून बाहेर काढत असतात. तर प्रिया मात्र हसत असते की तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय म्हणून. तर नागराज इकडे घरी येतो आणि पाहतो तर काय, प्रतिमा मस्त चहा घेत कसल्याचं पुस्तक वाचत असते. त्यामुळे नागराज लगेच विचार करतो की बरं झालं ही एकटी सापडली, आता हिला असं कन्फ्यूज करतो ना आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो गप्पा मारण्यासाठी. तर प्रतिमा बोलते की थांबावं तुम्ही, मी तुमच्यासाठी पण चहा आणते. त्यावर नागराज बोलतो की अगं बस,
चहा वगैरे नकोय मला. तुला आठवतंय का गं, तू माझ्यासाठी खास आसामवरून चहा मागवायचीस म्हणून? अगं तिकडे तुझी एक खूप अशी घट्ट मैत्रीण होती आणि मला चहा आवडतो म्हणून तू माझ्यासाठी तिकडून आसामवरून चहा मागवायची. आठवतंय का तुला? प्रतिमाला मात्र असं काहीच आठवत नसतं. त्यावर प्रतिमा बोलते की नाही, मला तर असं काहीच आठवत नाही आहे. त्यावर नागराज बोलतो की नाही, तुला काहीच आठवत नाही आहे. आणि तेवढ्यातच सुमन येते तिथे. तर सुमन विचार करत असते की हे वहिनींशी एवढ्या निवांत कसे काही गप्पा मारतायत. तर नागराज पुढे विचारतो, बरं ते जाऊ दे, मी ना तुला आज खुश करणार आहे, तुला एक गिफ्ट देणार आहे मी. पण मी तुला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं ते आठवतंय का तुला? अगं आठव ना, पहिल्यांदा गिफ्ट दिलं होतं मी तुला, खूप स्पेशल होतं ते. पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं. तर सुमन मात्र विचार करत असते की हे वहिनींशी इतकं गोड बोलतायत, गप्पा मारतायत, याचा अर्थ याला वहिनींकडून नक्कीच काहीतरी माहीत करून घ्यायचंय आणि ते त्या महिपतला जाऊन सांगायचंय. तर इकडे रविराज अर्जुनला सांगत असतो की आपल्याला पुढचं पाऊल खूप हुशारीने टाकावं लागेल. त्यावर अर्जुन सांगतो की हो, आणि जेव्हा एखादा गुन्हेगार त्याने दिलेल्या गुन्ह्याची कबुली देत नसतो तेव्हा आपण काय करतो हे चांगलं माहिती आहे तुला. त्यावर रविराज सांगतो की हो, आपण त्या गुन्हेगाराला त्याने ज्या ठिकाणी गुन्हा केलाय त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्यानंतर तो सगळं काही सत्य बोलून टाकतो. त्या गुन्ह्याचं आपल्याला माहीत नसलेलं, आतापर्यंत उघड झालेलं सगळं काही सत्य बाहेर येतं. तर प्रतिमा इकडे नागराजने सांगितलेल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करत असते की नागराजने कधी गिफ्ट दिलं आपल्याला, काय गिफ्ट दिलं, पण तिला मात्र काहीच आठवत नसतं. त्यावर सुमन नागराजला बोलते की अहो चला ना, मला एक बॅग काढायची आहे, वरून मला तेवढी बॅग काढून देता का? त्यावर नागराज बोलतो की सुमन अगर शांत राहा ना जरा, मी वहिनीशी गप्पा मारतोय ना. आणि तो आता प्रतिमाला विचारतो की अगं आठवतंय का तुला, मी पहिल्यांदा काय गिफ्ट दिलं होतं? पण तिला मात्र काहीच आठवत नसतं. त्यावर नागराज बोलतो की अगं गुलाबी रंगाची अशी मस्त साडी दिली होती तुला आणि दादासाठी सूट देखील शिवला होता. त्यावर सुमन बोलते की अहो मला देखील आठवत नाहीये हे. त्यावर नागराज बोलतो की कमाल करतेस हं सुमन, हे सगळं आपल्या लग्नाच्या आधीचं आहे, तुला कसं बरं आठवेल ते? आणि नंतर पुढे बोलतो, बरं ते सगळं जाऊ दे, तुला चेन आठवते का? सोन्याची चेन सुद्धा दिली होती मी. अगं ती तर आठवतच असेल ना तुला. पण प्रतिमाला मात्र या सगळ्या गोष्टींमधलं काहीच आठवत नसतं. आणि तेवढ्यात चैनवरून प्रतिमाला आठवतं व ती बोलते की ती चैन तर मला आठवत नाही आहे, पण हां, लहान असताना अर्जुनचा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवशी पूर्णाईने अर्जुनसाठी चैन गिफ्ट केलेली होती. तो दिवस मात्र मला आठवतोय आणि त्यामध्ये एक पेंडंटसुद्धा होतं. आणि त्याच दिवशी पूर्णाईने माझ्या तन्वीचा हात अर्जुनसाठी मागितला होता. हे सगळं काही मला आठवतंय. आता इतक्या जुन्या गोष्टी प्रतिमाला आठवत आहेत हे पाहून सुमन मात्र खरंच खूप आनंदी झालेली असते. तिला खरंच कौतुक वाटत असतं प्रतिमाचं. पण नागराज मात्र टेन्शनमध्ये येतो व विचार करत असतो, अरे बापरे, हिला तर ॲक्सिडेंटच्या दिवसापर्यंतचं सगळं आठवतंय. हिने मला आणि महिपतला तिथे पाहिलेलं नसलं म्हणजे बरं होईल, नाहीतर तिला ते सुद्धा आठवेल आता. तर इकडे रविराज, अर्जुन आणि सायली विचार करत असतात. त्यावर सायली बोलते की हो, आपण असंच करूयात, आपण महिपतला परत एकदा त्या जंगलामध्ये ॲक्सिडेंट झालेल्या जागी घेऊन जाऊयात आणि कदाचित त्यामुळे घाबरून आता तो जे काही ॲक्सिडेंटचं सत्य आहे ते बोलून टाकेल. त्यावर चैतन्य बोलतो की अर्जुन, सायली वहिनी, आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्या ॲक्सिडेंटचं जे काही सत्य आहे ते नक्कीच सर्व काही बाहेर येईल. त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघांनाही आता थोडंसं हायसं वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला सांगत असते की जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला तेव्हा रविराज काका तर बेशुद्ध झाले होते, त्यामुळे त्यांना पुढचं काही एक आठवत नाही आहे. पण प्रतिमा त्यांना मात्र काहीच आठवत नाही की त्या बेशुद्ध झाल्या होत्या की जाग्या होत्या, पुढे काय झालं त्यांना काहीच आठवत नाही आहे. आणि कदाचित
त्यावेळेस त्यांना महिपतला वगैरे तिथं पाहिलं असेल, म्हणूनच त्या एवढ्या घाबरत असतील. आणि जर आपण त्या ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना महिपत समोर आणलं, मग मात्र तो खूप जास्त घाबरून जाईल आणि ज्या माणसाला त्याने इजा पोहोचवली आहे तोच माणूस आता त्याच्या समोर आला आहे हे पाहिल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. आणि ॲक्सिडेंटचं जे काही सत्य आहे ते लवकरच आपल्या समोर येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.